महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये सुरू आहे. अधिवेशन मला वाटतं अर्ध्यावरती आलेलं आहे. उद्या संपणार का रविवारी संपणार ते आज उद्यामध्ये ठरेल. नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जातं. सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं. आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तुम्ही म्हटलं जे सांगितलं की मध्यवर्ती आले. विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे. हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला. महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रूपाने कोसळली. मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो. विदर्भातले आमचे आमदार आणि सगळे शिवसैनिक तसं महाराष्ट्रभरच अतिवृष्टीने हाहाकार माजवला. शेतकऱ्यांची घरं विद्यार्थ्यांनी. मी हे तुम्हाला का बोलायला सांगितलं कारण हे प्रश्न तुम्ही जे विचारणार आहात तेच प्रश्न जनतेच्या मनात आहेत. मी अधिवेशनाला येण्याच्या आधी सुद्धा एक 8-10 दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की गेल्या वर्षीच किंवा पहिल्या अधिवेशनातच मला असं वाटतं हो ना भास्कर, आम्ही विरोधी पक्ष नेते पदावरती दावा सांगितलेला आहे. त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाहीये. त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल. पण नियम असला काय आणि नसला काय. जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर 2-2 जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद द्यायला घाबरतंय का हा एक मोठा विषय. म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय. एवढं सगळं मजबूत सरकार आहे. किती 200च्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत. केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. एवढं असल्यानं तर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का. आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत. ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत. कारण भाजपच्याच लोकांनी सांगितलं की नंबर 1लाच महत्व असतं, 2 आणि 3ला काही महत्व नसतं. त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काय महत्व नाही. महाराष्ट्र लोकशाहीतली मांडणी आहे. अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना हे कसं सगळं सांगड घातली गेले तुम्हाला माहिती आहे. अध्यक्षांबद्दलची सुद्धा आमची मतं गेल्या टर्ममध्ये आम्ही व्यक्त केलेली आहेत. त्याच्यामुळे ही ढकलपंची करताना मग मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे. लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे, राज्याचे प्रमुख आहेत की का तुम्ही अजून करत नाही. आम्ही तर पत्र दिलेलं आहे. या सगळ्या प्रचारात म्हणजे आता सुद्धा अधिवेशन आटपून ताबडतोब प्रचाराला लागतील. अधिवेशन संपल्यानंतर लवलग दुसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल. म्हणजे निवडणुका मागून निवडणुका हा सगळा खेळ. आणि गेल्या वेळेची आता जी निवडणूक आहे अजून त्याचा निकाल लागायचा आहे. मला नाही वाटत अशी निवडणूक यापूर्वी महाराष्ट्र राज्याने अनुभवली होती. पूर्वी आपण इतर राज्यांच्या निवडणुकांची उदाहरणं द्यायचो की बाबा तिकडे कशी गुंडागर्दी सुरू आहे, कसे बंदुका काढल्या जात आहेत, बूथ कॅप्चरिंग कसं केलं जात आहे, पैशाचा वाटप कसा केला जातोय, हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं. इतर राज्य ही ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदीशाही सुरू आहे. म्हणजे कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाहीये. मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत. रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत. त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत. तरी सुद्धा मुख्यमंत्री हिंब आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे. म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेच पांघरुण घालायला. त्याच्यामुळे इतर खात्या माझी सूचना तर जाऊ दे ना, इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा. कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालंस तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचाराला पांघरुणात घेतलंस तू. त्याच्यामुळे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आणि त्यांचा एक फोटो ट्विट केलेला आहे. कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये.
आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही. तूर्त काय झालेलं आहे की गेले 2-3 दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस, एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर यांना अचानक वंदे मातरम का आठवलं. आपला देश त्या वंदे मातरमला 150 वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त 1 डे मातरम आहे, एका दिवसासाठी आहे 1 डे मातरम. कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काय पडलेली नाहीये. भारतात काय चाललेलं आहे वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहानं मला प्रश्न विचारायचे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो. कोण मला अडवते बघतो, हो कोण मला अडवते त्यांचं नाव आहे किरण रिजिजू. त्यांच्या बरोबर अमित शहा जेवतायत. आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही. पण अमित शहाना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत.